हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। ज्या स्थानावर आपण आहोत त्या ठिकाणी आमच्या सोलापूरकरांचं स्वातंत्र्य मिळवण्याकरता ज्यांनी हौतात्म्य दिलं अशा चारही हुतात्म्यांना वंदन करतो आणि राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना देखील मानवंदना अर्पित करतो। आज या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले सन्माननीय आपले माढा लोकसभेचे उमेदवार आणि लोकप्रिय खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर जी, सोलापूरचे उमेदवार तरुण तरफदार गरीबाचं पोट ज्याचे वडील आमदार खासदार नव्हते, मंत्री नव्हते, ऊसतोड कामगाराचा पोरगा असलेला पण लोकप्रिय आमदार रामभाऊ सातपुते, खासदार जयसिद्धेश्वर महास्वामीजी, आमदार सुभाष बापू देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख मालक, आमदार बबनदादा शिंदे, आमदार जयकुमारजी गोरे, आमदार सचिनजी कल्याण शेट्टी, आमदार संजय मामा शिंदे, आमदार समाधानजी अवताडे, आमदार यशवंतजी माने, आमदार शहाजी बापू पाटील, काय झाडी काय डोंगर। या ठिकाणी उपस्थित माननीय राजन पाटील मालक, प्रशांत परिचारक मालक, दीपक आबा साळुंके, रश्मिताई बागल, विक्रमजी देशमुख, नरेंद्रजी काळे, साजीव पवार, चेतन केदार, किशोर देशपांडे, खरं म्हणजे विष्णुभाऊ कसबे, खरं तर मंचावर आमचे दौलत नाना पण या ठिकाणी आहेत। मंचावर भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई, लवची शक्ती सेना, त्याचप्रमाणे रासप, जय मल्हार क्रांती संघटना, अशा सगळे आमचे आनंद चंदन शिवेजी आहेत, सचिनजी आहेत, संजय मशेलकरजी आहेत। काहींची नावं सुटली असतील तर त्यांनी मला माफ करावं, ही माझी चूक नाही आहे, माझ्या पीएची चूक आहे, त्यांनी अर्धेच नावं ठेवले। आता ढोबळे सर या ठिकाणी आहेत, आपले माजी मंत्री, त्यामुळे कोणाचे नावं सुटले असतील तर त्यांची या ठिकाणी क्षमा मागतो। आणि आज या मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या सर्व भगिनी आणि बंधूंनो, भर उन्हामध्ये मला लांब भाषण याकरताच द्यायचं नाहीये। आपली संस्कृती नाही कार्यकर्ते उन्हात आणि नेते सावलीत, ही आपली संस्कृती नाही। पण आपल्याला उंचावर उभं राहून भाषण द्यायचं असल्यामुळे आम्ही थोडे सावलीत आहोत, पण काही हरकत नाही। अरे महायुतीचे कार्यकर्ते आहेत, हे उन्हाची पर्वा करणारे कार्यकर्ते नाही आहेत। बंधू भगिनींनो, ही निवडणूक, काही लोकांना वाटतं की निवडणूक ही निंबाळकर विरुद्ध मोहिते आहे, काहींना वाटतं ही राम सातपुते विरुद्ध शिंदे आहे। ही निवडणूक ही यांची नाही, ही निवडणूक केवळ माननीय नरेंद्र मोदीजी विरुद्ध राहुल गांधी अशा प्रकारची निवडणूक आहे। ही ग्रामपंचायतची निवडणूक नाही, ही जिल्हा परिषदेची निवडणूक नाही, महानगरपालिकेची निवडणूक नाही, विधानसभेची निवडणूक नाही। ही निवडणूक
भारताचा नेता निवडण्याची निवडणूक आहे, देशाचा प्रधानमंत्री निवडण्याची निवडणूक आहे। या ठिकाणी केवळ दोनच पर्याय आहे। एक पर्याय विश्वगौरव विकास पुरुष माननीय नरेंद्र मोदीजी आहेत। मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपली महायुती आहे, एनडीए आहे। आणि दुसरीकडे दुसरा पर्याय हा राहुल गांधी आहेत, ज्यांच्या अंतर्गत 26 पक्ष या ठिकाणी आहेत। बंधू भगिनींनो, मोदीजी आपल्या विकासाच्या गाडीचं इंजिन आहे, पॉवरफुल इंजिन आहे, पॉवरफुल। आणि याच्यामध्ये एनडीएचे डबे लागले आहेत। आमचे एकनाथराव शिंदेजींची शिवसेना आहे, या ठिकाणी आमच्या अजित पवारांची राष्ट्रवादी आहे, आमच्या आठवले साहेबांची रिपाई आहे आणि सगळे आपले महायुतीचे घटक हे या ठिकाणी डब्यांच्या रूपानं आहेत। आणि आपली गाडी कशी आहे? आपल्या गाडीमध्ये दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी प्रत्येकाला बसण्याची जागा आहे। दुसरीकडे गाडी कशी आहे? राहुल गांधींची गाडी, त्या गाडीमध्ये राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे, शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे, उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे, लालू प्रसाद म्हणतात मी इंजिन आहे, त्या ठिकाणी ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे, स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे। तिथे डब्बे नाही, सगळे स्वतःला इंजिनच म्हणतात। आता मला सांगा, इंजिन मध्ये बसायला सामान्य माणसाला जागा असते का? इंजिन मध्ये फक्त ड्रायव्हर बसतो। आणि यांच्या बाबतीत केवळ ड्रायव्हर नाही तर यांचा परिवार त्या ठिकाणी बसतो। आता शिंदे साहेबाला इंजिन दिलं तर ते तुम्हाला थोडी बसवणार आहे, ते प्रणितीताईलाच बसवणार आहे। त्यामुळे यांचं इंजिन असं आहे की ज्या इंजिन मध्ये बसायला जागा देखील नाही आहे। आणि म्हणून बंधू भगिनींनो, ही साधी निवडणूक नाही। हे जे उमेदवार तुम्हाला दिसत आहेत दोन्ही सक्षम उमेदवार आहेत, पण या दोन्ही उमेदवारांच्या कमळाचं बटन दाबलं की वोट कोणाला मिळतं? कोणाला मिळतं? कोणाला मिळतं? आणि प्रणितीताईचं किंवा मोहितेंचं कुठलं ते काय त्यांचे टिपाणी नाही तुतारी, त्याचं मला सांगा, त्यांचं बटन दाबलं तर वोट कोणाला मिळतं? कोणाला? कोणाला? राहुल गांधी। ते त्यांचं घरचं नाव आहे बाबा, राहुल गांधी। आता मला सांगा, कोणाला मत दिलं पाहिजे? कोणाला दिलं पाहिजे? सोलापूरकर इतके हुशार लोक, काय सांगण्याची गरज आहे? सगळ्यांना माहिती आहे देशाचा विकास केवळ आणि केवळ मोदीजी करू शकतात। या ठिकाणी ही निवडणूक मोदीजींना देशाचं तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्याची निवडणूक आहे आणि त्याकरता आपण सगळे एकत्रित आलो आहोत। बंधू भगिनींनो, केवळ 10 वर्षामध्ये माननीय मोदीजींनी 25 कोटी लोकांना गरिबी रेषेच्या बाहेर काढलं। 25 कोटी लोक जगाच्या पाठीवर अर्थतज्ञ म्हणतात हा मोदींचा काय चमत्कार आहे की 25 कोटी लोक गरिबी रेषेच्या बाहेर आले। केवळ 10 वर्षामध्ये 20 कोटी लोक जे झोपडीमध्ये राहायचे ते आज पक्क्या घरात राहतायत, मोदीजींनी त्यांना घर दिलेलं आहे। 50 कोटी लोक ज्यांच्या घरी शौचालय नव्हतं आज त्यांच्या घरी शौचालय आहे मोदी साहेबांमुळे। 55 कोटी लोक ज्यांच्या घरी आया बहिणी चुली फुकून फुकून त्या ठिकाणी स्वयंपाक करायच्या त्यांच्या घरी गॅस आहे, मोदी साहेबांनी त्या ठिकाणी उज्ज्वलाच्या योजनेतून दिला। 60 कोटी लोक ज्यांच्या घरच्या माता भगिनींना त्या ठिकाणी हंडा घेऊन विहिरीवर जावं लागायचं, नदीवर जावं लागायचं, आज त्यांच्या घरी शुद्ध पिण्याचं पाणी पोचलं ते मोदीजींमुळे। हे 60 कोटी लोक जे 70 वर्ष हंडा घेऊन फिरत होते त्यांच्या घरी गेल्या 10 वर्षामध्ये मोदीजींनी पिण्याचं पाणी पोचवलं।
55 कोटी लोक ज्यांना कुठलंही त्या ठिकाणी सुविधा नव्हती, आयुष्यमान भारतच्या माध्यमातून मोदीजींनी त्यांना 5 लाखापर्यंत सगळा इलाज मोफत दिला। आज आम्ही गावोगावी जातात, म्हातारे लोक भेटतात। एका म्हाताऱ्याने मला सांगितलं, साहेब 3 लाख रुपये ऑपरेशन लागत होते, घरचे सगळे बसलो, विचार केला अजून 5-7 वर्ष जगायचं आहे, कशाला ऑपरेशन करायचं, त्यापेक्षा मेलेलं बरं। पण मोदीजींची आयुष्यमान भारत योजना आली, 3 लाखाचं ऑपरेशन मोफत झालं। आता 10 वर्ष मला काही होत नाही। हे त्या म्हाताऱ्याचे वाक्य ऐकल्यानंतर माझ्या लक्षात आलं कि ज्याचा आशीर्वाद मोदीजींना आहे, मोदीजी का बाल भी कोई बाका नहीं करता। बंधू भगिनींनो, तुम्ही बघा, आज मोदीजींनी शेतकऱ्यांकरता किसान सन्मान योजना आणली, पीक विम्याची योजना आणली, इरिगेशनच्या योजना आणल्या, आमच्या शेतकऱ्यांकरता नॅनो युरिया सारखी योजना आणली, आमच्या शेतकऱ्यांकरता MSP वाढवत त्या ठिकाणी जवळपास दुपटीपर्यंत पोहोचवलं। आणि त्याच वेळी आमच्या शेतमजुरांना देखील संरक्षण देण्याचं काम हे त्या ठिकाणी माननीय मोदीजींनी केलं। आता काही लोक या सोलापूरमध्ये काँग्रेसला समर्थन देत आहेत, माझी तक्रार नाही आहे, पण त्यांना विचारा, ते देखील दुसऱ्या पक्षात असताना आमच्याकडे आणि मोदीजींकडे आले, आम्ही पाहिलं नाही तुम्ही कुठल्या पक्षाचे आहे, 30,000 घरं या ठिकाणी आम्ही तयार करून दिली। आणि मी त्यांना सांगू इच्छितो, त्यांनी कोणालाही समर्थन दिलं तरी जनता ऐकणार नाहीये। जनतेला माहितीये घर कोणामुळे मिळालंय, त्यामुळे ते आपल्यालाच मतदान करणार आहेत। बंधू भगिनींनो, आज आपण बघा, आमच्या 12 बलुतेदारांकरता विश्वकर्मा सारखी योजना मोदीजींनी आणली, आमच्या मायक्रो ओबीसी करता विश्वकर्मा सारखी योजना आणली, आणि या योजनेच्या माध्यमातून 30,000 कोटी रुपये मोदीजींनी त्या ठिकाणी आमच्या या सर्व विश्वकर्मांना त्यांच्या विकासाकरता, त्यांचा पारंपरिक व्यवसाय वाढवण्याकरता, पारंपरिक व्यवसायात आधुनिकता आणण्याकरता दिली। त्यांच्या पुढच्या पिढ्या कल्याण झालं पाहिजे हा विश्वास मोदीजींनी या ठिकाणी करून दाखवला। आज आमच्या अनुसूचित जातीच्या तरुणांना मोदीजींनी स्टँड अप सारखी योजना आणली, आणि सगळ्या बँकांना सांगितलं, प्रत्येक बँकेच्या प्रत्येक ब्रांच मधनं जर अनुसूचित जातीच्या तरुणाला त्या ठिकाणी लोन मिळालं नाही तर बँकेचा लायसन्स मी रद्द करून टाकेन। आज अनुसूचित जातीचे हजारो तरुण हे उद्योजक करण्याचं काम माननीय मोदीजींच्या माध्यमातून झालेलं आपण सगळ्यांनी बघितलं। आदिवासी समाजाकरता 24,000 कोटी रुपयाची योजना मोदीजींनी आणली। माझ्या माता भगिनींकरता 80 लाख बचत गट तयार करून 8 लाख कोटी रुपये मोदीजींनी त्या ठिकाणी दिले। आमच्या तरुणांकरता मुद्रा सारखी योजना आणली, 10 लाखाचं लोन बिना तारण बिना गॅरेंटरचं। पूर्वी बँकेत गेलं तर विचारायचे घर तारण ठेवता का, विचारायचे तुमचा कोणी नातेवाईक हा सरकारी अधिकारी असेल तर त्याची गॅरंटी आणा तर त्या ठिकाणी लोन मिळेल। मोदीजींनी 10 लाखाचं लोन बिनव्याजी बिन तारण 50 कोटीपेक्षा जास्त लोकांना दिलं, आणि मला सांगताना आनंद वाटतो। तुम्हाला मिळालं, यांना लाभ मिळाला, येस, बिगर गॅरंटर बघा। आणि मला सांगताना आनंद वाटतो, याच्यामध्ये माता भगिनींनो, याच्यामध्ये 30 कोटी महिला आहेत, 30 कोटी महिला। कारण मोदीजी म्हणतात पुरुष पायावर उभा राहिला तर केवळ पुरुष पायावर उभा राहतो, पण महिला पायावर उभी राहिली तर संपूर्ण परिवार पायावर उभा राहतो। आणि त्यामुळे 30 कोटी महिलांना त्या ठिकाणी लोन दिलं। आणि आता तर मोदीजींनी सांगितलं पुढच्या काळामध्ये आता 10 लाख नाही 20 लाखापर्यंतचं लोन हे कुठलंही तारण नाही, कुठलंही गॅरेंटर नाही, अशा प्रकारे आमच्या तरुणाईला दिलं जाणार आहे। आणि बंधू भगिनींनो, हे सगळं करताना 80 कोटी लोकांना 2020 सालापासून मोदीजींनी मोफत रेशन दिलं, आणि 2029 सालापर्यंत 80 कोटी लोकांना मोफत रेशन देण्याचा निर्णय मोदीजींनी घेतलाय। आता प्रधानमंत्री सूर्य घर योजना मोदीजींनी आणली, 1 कोटी लोकांचं रजिस्ट्रेशन ऑलरेडी झालंय, त्यांच्या घरावर सोलर लावण्यात येणार आहेत, आणि त्यांना 300 युनिट पर्यंतची वीज मोफत देण्यात येणार आहे।
एक पैसा त्यांना लागणार नाही, हे मोदीजींनी या ठिकाणी केलेलं आहे। आज 2013 साली ज्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं, IMF ने एक अहवाल दिला आणि सांगितलं जगातले 5 देश असे आहेत ज्यांची अर्थव्यवस्था कोलमडते आहे, ज्यांची अर्थव्यवस्था संपते आहे, जे दिवाळखोरीकडे चालले आहे। आणि त्या 5 देशात त्यांनी भारताचं नाव दिलं होतं की पुढच्या 1 वर्षात भारत कोलमडेल। पण तेव्हा IMF ला माहित नव्हतं की या भारतामध्ये नरेंद्र मोदी नावाचा वाघ देशाचा प्रधानमंत्री होणार आहे। अरे 10 वर्षामध्ये मोदीजींनी या ठिकाणी अशी परिस्थिती आणली की 10 वर्षामध्ये जगातली सगळ्यात वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था ही भारताची अर्थव्यवस्था झाली। आणि आता आपण जगात 5व्या क्रमांकावर आलो। पुढची टर्म मोदीजींना दिली की भारत जगातली 3ऱ्या क्रमांकाची सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होणार आहे। मला एक जण भेटला, तो म्हणाला भाऊ मला आनंद आहे, भारत 3री अर्थव्यवस्था होणार आहे, पण अर्थव्यवस्था मोठी झाली तर मला काय फायदा? पण तू चांगला प्रश्न विचारला। अर्थव्यवस्था मोठी होते म्हणजे काय होतं? अर्थव्यवस्था मोठी होते म्हणजे संधी तयार होतात, अर्थव्यवस्था मोठी होते म्हणजे रोजगार निर्माण होतो, अर्थव्यवस्था मोठी होते म्हणजे नोकऱ्या मिळतात, अर्थव्यवस्था मोठी होते म्हणजे रस्ते बनतात, पूल बनतात, पोर्ट बनतं, एअरपोर्ट बनतं, घरं बनतात, पिण्याच्या पाण्याच्या योजना होतात, इरिगेशनच्या योजना होतात, अर्थव्यवस्था मोठी होते, गरीब कल्याणाचा अजेंडा चालतो, अर्थव्यवस्था मोठी होते, आपला देश संरक्षित राहतो, अर्थव्यवस्था मोठी होते तर देशाच्या तिजोरीत पैसा येतो आणि मग हा पैसा गरीबाच्या कल्याणाकरता, मध्यमवर्गीयांच्या कल्याणाकरता त्या ठिकाणी वापरला जातो। अर्थव्यवस्था मोठी होणं हे केवळ आकडे नाही आहेत, तर जनसामान्यांच्या कल्याणाकरता एक मजबूत अर्थव्यवस्था मोदीजी या ठिकाणी तयार करतायत। आणि म्हणून मी तुम्हाला सांगायला आलोय, तुम्ही बघितलं असेल ज्या प्रकारे या देशामध्ये रस्त्यांचं काम झालं आमच्या गडकरी साहेबांच्या नेतृत्वात। आज सोलापूर जिल्ह्यात कुठेही जा तुम्हाला राष्ट्रीय महामार्गाचं काम मिळतं। सोलापूरहून पंढरपूरला जा, कधी निघालो कधी पोहोचलो समजत नाही। सोलापूरहून कुठेही तुम्ही जा, आज आपला पालखी मार्ग असेल, हे सगळी कामं का होऊ शकली? कारण 2013-14 मध्ये काँग्रेसच्या काळात इन्फ्रास्ट्रक्चरवर वर्षाला 1 लाख कोटी खर्च व्हायचे, मोदीजींनी वर्षाला 13 लाख कोटी रुपये खर्च वाढवला। आता मला सांगा हा पैसा आला कुठून? हा काय झाडाला लागला? नाही, मोदीजींनी भ्रष्टाचार संपवला, भ्रष्टाचाऱ्यांना जेरबंद केलं आणि जनतेचा पैसा जनतेपर्यंत पोहोचवला। आज तुम्ही सांगा या सोलापूर जिल्ह्याच्या आणि सातारा जिल्ह्याच्या दुष्काळी भागामध्ये इतके वर्ष पाण्याचं राजकारण झालं पण पाणी पोचलं नाही। 40 वर्ष ज्यांनी जिल्ह्याचं नेतृत्व केलं त्यांना एकदा सवाल तर विचारा। हे सगळे जे मोठे मोठे नेते मोठे आहेत त्यांना माझा प्रणाम आहे, पण हे मोठे मोठे नेते जे एकत्रित येतात यांना विचारा ना, 40 वर्ष या दुष्काळी भागात पाणी का पोचू शकलं नाही? दुष्काळी भागात पाणी पोचण्याकरता मोदीजी आणि महायुती का यावी लागली? हा प्रश्न या ठिकाणी एकदा विचारा। बंधू भगिनींनो, हे जे आमदार या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत, या आमदारांनी मेहनत करून हे पाणी या ठिकाणी पोचवलं। आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी होतोय, पाणी पोचलं। आणि रणजित दादा काळजी करू नका, स्वप्न दाखवली असतील त्यांनी, स्वप्न पूर्ण करतो आम्ही। मला आनंद आहे, मला या गोष्टीचा आनंद आहे। आमचे गणपतराव देशमुखांसारखे ज्येष्ठ नेते ज्यांचा मी सर्वाधिक आदर करतो, आमच्या गणपतरावांनी वर्षानुवर्ष संघर्ष केला पाण्याकरता, पण तो संघर्ष काँग्रेसच्या काळात पूर्ण होऊ शकला नाही। शहाजी बापू आपल्या लक्षात असेल, या ठिकाणी हा संघर्ष महायुतीचं सरकार आल्यानंतर पूर्ण झाला आणि गणपतरावांसारखा मोठा माणूस त्यांनी देखील भाषणामध्ये म्हटलं, इतक्या वर्षाचा माझा संघर्ष हा फडणवीसांच्या नेतृत्वात महायुतीच्या सरकारने पूर्ण केला। त्यामुळे बंधू भगिनींनो, आम्ही भाषणांवर पोट भरणारे लोक नाही आहोत, सर्वसामान्यांचं काम करून या ठिकाणी त्यांची मनं जिंकणारे लोक आहोत। आणि मी तुम्हाला विश्वास देतो, हे जे 2 नेते आपल्या समोर आहेत, 2 उमेदवार आपल्या समोर आहेत,
आमच्या रणजित सिंग नाईक निंबाळकरांनी सातत्याने कामांचा पाठपुरावा केला। पाणी असेल, रेल्वे असेल, रस्ते असतील, मोठ्या प्रमाणात जी कामं कुठे अडली होती मी सांगणार नाही, तुम्हाला माहिती आहे कुठे अडली होती, तुम्हाला माहिती आहे बाजूला कुठे अडली होती, पण त्यांच्या तावडीतनं ती सगळी कामं सोडवली आणि तुमच्यापर्यंत पोहोचवली। आणि आता या ठिकाणी आमचे रामभाऊ सातपुते, रामभाऊ हा लढणारा आहे, रडणारा नाही आहे, हा लढणारा आहे। आणि रामभाऊचं नेतृत्व हे गरिबीतनं तयार झालाय, हे नेतृत्व संघर्षातनं तयार झालाय। सोन्याचा चमचा घेऊन पैदा झालेला रामभाऊ गरीबाच्या घरी पैदा होऊन जनसामान्यांची सेवा करण्याकरता रामभाऊ मैदानात उतरलाय। आज काही लोक त्याचा अपमान करण्याचा प्रयत्न करतात। त्यांना मी सांगू इच्छितो, अरे तुमच्याकडे पैसा असेल, सत्ता असेल, अमाप संपत्ती तुमच्याकडे असेल, रामभाऊने पैसा नाही कमवला पण रामभाऊने लोकांचं प्रेम कमवलाय। आणि निवडणुकीत पैसा नाही, जनतेचं प्रेम या ठिकाणी कामी येतं। आणि म्हणून मला विश्वास आहे आज जे नेते सगळे या मंचावर आहे, या नेत्यांनी पूर्ण ताकद लावली तर या दोन्ही जागा प्रचंड मताने निवडून येणार आहेत। पण खऱ्या अर्थानं तुमचा आशीर्वाद हवाय, तुमचा आशीर्वाद हवाय। मी तुम्हाला पुन्हा विनंती करतो, तुम्हाला देशाचा प्रधानमंत्री कोण हवाय, कोण हवाय, कोण हवाय, कोण हवाय, कोण हवाय। मग तुम्ही मतदानाला जेव्हा जाल, कमळाचं बटन दाबा, कमळाचं बटन दाबलं की वोट मोदीजींना आणि शॉक तिकडे लागणार आहे। त्यामुळे मोदीजींना मत देण्याकरता आपण सर्वांनी या ठिकाणी सज्ज व्हावं एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय हिंद, जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।